पुण्याच्या उद्योगपतीचा बिहारमध्ये सायबर मर्डर करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि गळा दाबत 55 वर्षीय लक्ष्मण शिंदे यांची हत्या करण्यात आली आहे। कंपनीच्या कामासाठी मेल करून पाटणामध्ये त्यांना बोलावून घेतलं गेलं आणि स्वस्तात मशिनरी मिळवण्याच्या आशेने शिंदे पाटण्यात गेले सुद्धा। कुटुंबियांकडून शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली, मात्र पाटणा इथे शिंदेंचा मृतदेह सापडला। प्रकार आहे सायबर रिलेटेड फिशिंगचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड तुम्हाला त्यांची काय माहिती काढून त्यांना त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं पटण्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना गाडी बसून त्या ठिकाणी पुढचा त्यांच्याकडनं काही अकाउंटमधून पैसे काढून घेतले, विड्रॉ करून घेतले आणि बाकी त्यांचं तर नंतर टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी त्या मर्डर करण्यात आलेलं आहे। तपासामध्ये याच्यामध्ये एअरपोर्ट पोलीस स्टेशन पटना या ठिकाणी तो किडनॅपिंग आणि पुढचा मर्डरचा गुन्हा दाखल होत आहे। पूर्वी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल तिकडेच आहे, मर्डरचा पण गुन्हा तिकडे दाखल होत आहे। याच्यामध्ये पटना पोलीस सुद्धा याच्यामध्ये त्यांनी संशयित 15-13 लोकांना त्यांनी आरोपींना अटक केलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, यापूर्वी सुद्धा सायबरचे बरेच क्राईम आपण पाहिलेले आहेत, मात्र शिंदे जी व्यक्ती आहे, मृत व्यक्ती आपण जो उल्लेख केला, मशिनरी मिळवण्याच्या आशेने जाते आणि डायरेक्ट त्यांचा मृतदेह सापडतो। काय नेमका प्रकार घडला आणि पोलीस आता यापुढे कशी चौकशी करतायत, कसा तपास करतायत? बालाजी, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? बालाजी यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करूया। पुण्यामधून आपण बातमी पाहतोय। पुण्याच्या उद्योगपतीचा बिहारमध्ये सायबर मर्डर झालेला आहे आणि गळा दाबत 55 वर्षीय लक्ष्मण शिंदे यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। कंपनीच्या कामासाठी मेल करून पाटण्यामध्ये बोलावून घेतलं आणि स्वस्तात मशिनरी मिळेल या आशेने शिंदे पाटण्यामध्ये गेले। कुटुंबियांकडून शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार आली आणि पाटणा इथे शिंदेंचा मृतदेह सापडला। पुढचा तपास पोलीस करतायत।